स्वामी, तुम्ही माझ्यासाठी इतका वेळ न हलता बसून होता? अरे आम्ही जर मांडी हलवली असती तर तुझी झोपमोड झाली असती. अहो पण मग तुमच्या पायाला रग लागली असेल ना? अरे आई तिच्या बाळाला मांडीवर घेऊन रात्र रात्र जागरण करते. तिचे पाय अवघडतात का? तिला त्रास होत नाही. स्वामी, मी खरंच धन्य झालो. अहो एवढा वेळ मला तुमच्या बरोबर राहता आलं. मी आयुष्यभरासाठी तुमचा पाईक झालो. असं नाही. आम्ही जे केलंय त्याची भरपाई करावी लागेल. मी काय करू स्वामी? गुरु चरित्राचं पारायण कर. तुमची आज्ञा. मला शिरसा वंद्य आहे. शिव हरे शंकर, नमामि शंकर, शिव शंकर शंभो. सोळ्या, उद्यापासून पारायणाला आरंभ कर. हो स्वामी. स्वामी, मला वाटलंच नव्हतं की या प्रवासात माझ्या हातून इतकं पुण्याचं काम घडून येईल. अरे शिष्याचा गुरु बरोबरचा प्रवास हा विनाकारण नसतोच. गुरु मुळात शिष्याचं बोट धरतो ते उद्धारा करता. गुरुचं कर्तव्यच शिष्याला योग्य मार्ग दाखवणे, स्वार्थाकडून परमार्थाकडे नेणे. पण मग स्वामी, शिष्याचं कर्तव्य काय? शिष्याची बरीच कर्तव्य, पण सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं म्हणजे संपूर्ण शरणागती.